नवापूर येथे सार्वजनिक हायस्कूल जवळ जीर्ण लिंबाच्या वृक्षाची फांदी एका दुचाकी स्वाराच्या अंगावर पडल्याने युवक किरकोळ जखमी, जीवितहानी टळली. शाळेच्या परिसरात मोठे जीर्ण झाड तोडण्याची मागणी, भविष्यात धोका. नवापूर येथे शनिवार दिनांक 1 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास सार्वजनिक हायस्कूल जवळील लिंबाच्या जीर्ण वृक्षाची फांदी दुचाकी स्वार युवकाच्या अंगावर पडल्याने युवक किरकोळ जखमी झाला असून दुर्दैवाने फांदी डोक्यावर पडली असती तर जीवितहानी होण्याची शक्यता होती. जीर्ण वृक्ष रस्त्यावर तुटून पडल्याची माहिती होताच जवळचे दुकानदार व युवकांनी वृक्षाची फांदी बाजूला सरकवून युवकाला बाहेर काढले. त्यात मात्र दुचाकीचे नुकसान झाले. सार्वजनिक हायस्कूल जवळ आज 10वीचा पेपर असताना अनेक पालक शाळेजवळ मार्च ईटचा तडाखा पाहता वृक्षाच्या छायात उभे असतात. त्यात दररोज शाळकरी, विद्यार्थी, नागरिक, अवजड वाहने, चारचाकी, दुचाकी आदींची नेहमी वर्दळ असल्याने जीर्ण वृक्ष ताबडतोब काढण्याची मागणी परिसरातील दुकानदार व नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक हायस्कूलच्या पहिल्या वसतिगृहाला लागून असलेल्या जीर्ण लिंबाचे वृक्ष संपूर्णपणे जीर्ण झाल्याने नगर परिषदेने काढणे आवश्यक आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी योगेश खैरनार, नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी. हा, तो हे झाड कसं काय पडला तुमच्यावर? कुठून पडला? तुम्ही जात होते का बसलेले होते गाडीवर? लागलंय का तुम्हाला? थोडाफार डोक्यावर वगैरे नाही?